नायलॉन मांजा अडकून तालुक्यातील मुसळगाव ग्रामपंचायतीचे 2 कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत एकाच्या डोळ्याची भुवई तर दुसऱ्याचा हात कापला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे। सिन्नर शहरात नायलॉन मांजाने युवक गंभीर जखमी झाले असून आठवड्याभरामध्ये पुन्हा नायलॉनच्या मांजामुळे दोघे जण जखमी झाल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे। मुसळगाव ग्रामपंचायत कर्मचारी विकी पोपट जाधव व जयेश खामकर हे दोघे दुचाकीने गुरेवाडीकडून मुसळगावकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला मांजा अडकला। त्यात विकी जाधव यांच्या डोळ्यावरची भुवई कापली गेली। त्याला 12 टाके घालण्यात आले तर पाठीमागे बसलेल्या जयेश खामकर याचा डावा हात कापला गेला। नायलॉन मांजाने जखमा झाल्याने दोघांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। त्यांना तातडीने उपसरपंच सचिन शिरसाट यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले। दोघांना उपचारासाठी सिन्नर येथील डॉक्टर चव्हाणके रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दोघांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिन्नर पोलीस व नगर परिषदेच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकले होते। त्यात सुमारे 10.5 लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला होता। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।